मित्रांनो, ग्रेट रियांश मॉर्निंग. माझं नाव अभिजित जाधव. मी रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा एक अपकमिंग रुबी डायरेक्टर आहे. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती, थोड्या दिवसांपूर्वीच आपल्या आपल्या सर्वांचे फाउंडर लीडर पाबर टीमचे संपत जाधव सर यांचा थोड्या दिवसांपूर्वीच ॲक्सिडेंट झाला होता. आणि जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा अचानक जे 64 वर्षामध्ये झालं नव्हतं ते अचानकच एक गोष्ट झाली की डॉक्टरांनी त्यांना सांगितलं त्यांच्या ॲक्सिडेंटच्या वेळी 208 209 इथपर्यंत बीपी वाढला होता. आणि ऑपरेशनच्या वेळी देखील त्यांचा बीपी जो होता तो 170 ते 180च्या दरम्यान बीपी असायचा. आणि डॉक्टरांनी जेव्हा डिस्चार्जची वेळ आली तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना बीपीची टेल्मा-14 नावाची जी गोळी आहे ती कंटिन्युअसली लाईफ टाईम चालू ठेवायची, कारण की त्यांचा बीपी कंटिन्यू हाय राहत होता. बट आपण रियांशमध्ये काम करतो त्याच्यामुळे आपल्याला फक्त माहीत होतं की आपण चालू तर करणार नव्हतं. मग आम्ही घरी आणलं संपत सरांना. घरी आणल्याच्या नंतरनं आपलं रियांशचं टेन्सोर लाईफ म्हणून कॅप्सूल आहे जे न्यूली लॉन्च केलेलं आहे कंपनीने थोड्याच दिवसांपूर्वी. ते टेन्सोर लाईफ कॅप्सूल त्याचा रिझल्ट पाहण्यासाठी हे बीपीवरती स्पेशली काम करतं. तर हे टेन्सोर लाईफ कॅप्सूल आपण संपत सरांना 3 दिवसापूर्वी दिलं होतं. तर त्यांना कॅप्सूल चालू करायच्या पूर्वी काय त्रास व्हायचा आणि कॅप्सूल घेतल्याच्या नंतर त्यांना कसा रिझल्ट आलाय हे आपण संपत सरांच्याच तोंडून ऐकूया. येस सर. नमस्कार. ग्रेट रियांश मॉर्निंग. मित्रांनो, आता अभिजित सरांनी सांगितलं होतं की माझा ॲक्सिडेंट झाला होता. तर त्यावेळेला ॲक्सिडेंट झाल्यानंतर डॉक्टरांनी मला त्यांची एक बीपीची गोळी चालू केली होती. बट आम्ही घरी आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपण रियांशचे वॉरियर आहेत. तर मला सांगायला खूप आनंद वाटतोय की डॉक्टर म्हणले होते तुम्हाला ही बीपीची गोळी त्यांनी जी सांगितली ती कायमची चालू करायची होती. पण आपली ही जी टेन्सर लाईफ कॅप्सूल आहे ती मित्रांनो मी फक्त 3 दिवस झाले चालू केलेली आहे. तर मला असं एवढं भारी वाटतं की ही कॅप्सूल चालू करण्याच्या अगोदर मला की नाही का त्रास काय व्हायचा की मला एकदम चक्कर आल्यासारखं व्हायचं, की छाती धडधड व्हायची, की दम लागल्यासारखं व्हायचं, भीती वाटल्यासारखं, डोळ्यापुढं अंधार यायचं. बट मी ही आपली कॅप्सूल चालू केल्यापासून खरोखर मला छान वाटतंय. एक जबरदस्त आपलं प्रोडक्ट आहे. ही जी आपली कॅप्सूल जी आम्ही सरांनी सांगितली ती खरोखरच छान आहे. ओके मित्रांनो, म्हणजे याच्यावरतून आपल्याला एक गोष्ट कळून येते की डॉक्टरांची दिलेली ॲलोपॅथिकची केमिकलची गोळी अख्ख्या आयुष्यभर खाऊन किडनी लिव्हर शरीराला डॅमेज करण्यापेक्षा आपली रियांशची टेन्सोर लाईफ कॅप्सूल 3च टाइम फक्त 3 दिवस यूज केली आणि 5वी वेळ होती फक्त कॅप्सूल घेण्याची आजची. तर 5व्या वेळेमध्येच त्यांना संपत सरांना इतका छान रिझल्ट आलाय की त्यांना दम लागणे वगैरे वगैरे जेवढे पण प्रॉब्लेम होते सगळे क्लिअर झालेत. त्यांना छान वाटते. मग माझं म्हणणं काय मित्रांनो, केमिकलची गोळी आयुष्यभर खाण्यापेक्षा आपली आयुर्वेदिक रियांशची टेन्सोर लाईफ कॅप्सूल आयुष्यभर जरी खाल्ली तरी काहीच हरकत नाही. जो बीपी चालू आहे, जो बीपी वाढतोय कमी होतोय तो बीपी कंट्रोलमध्ये तरी येईलच. आणि कंटिन्युअस जरी खाल्ली तरी तो बीपीचा त्रास पुन्हा कधी तुम्हाला होणारच नाही. आणि शरीरामध्ये तुम्हाला इतर गोष्टींमध्ये सुद्धा फायदा होईल. तर मित्रांनो, सांगायचं एवढंच आहे, आता केमिकल्सच्या ट्रीटमेंटला नकारा आणि आयुर्वेदला तुम्ही अपनावून घ्या. आयुर्वेदचा युग आहे. आता आपण आपल्या संस्कृतीला अपनावलं पाहिजे, आपल्या संस्कृतीवरती ध्यान दिलं पाहिजे. तरच आपण आपलं आयुष्य आणि आपल्या शरीराला निरोगी ठेवू शकतो. तर लवकरात लवकर जर तुमच्या सुद्धा आजूबाजूला कोणीही पेशंट बीपीचा असेल तर त्यांना आपली रियांशची टेन्सोर लाईफ कॅप्सूल नक्कीच 3 महिन्याच्या कोर्समध्ये द्या. जबरदस्त रिझल्ट येणार आहे. कारण की मित्रांनो, रियांशचे जे प्रोडक्ट असतात ना, ज्याच्या पोटात जातात त्याच्या ओठावरती 100% येतं. मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच. हर हर रियांश, हर घर रियांश.